कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला, अर्ध काम तर झालंय। लाली नक्कीच जाळ्यात अडकणार। हा मॅडम बोला ना। तुम्हाला म्हटलं होतं ना, दादा खोतांचं साम्राज्य उद्ध्वस्त करायचंय। त्याला मी एक सुरुंग लावलाय। आता फक्त तुम्ही त्याची वाट पेटवा। म्हणजे काय केलास काय तुम्ही? तुम्ही गावकऱ्यांकडून जमिनी विकायला सहज होकार मिळू शकाल असा कान मंत्र देते मी तुम्हाला। जो भेटेल त्याच्या समोर म्हणा आणि बघा काय जादू होते ती। मॅडम अहो आता तुम्ही माझी उत्सुकता वाढवताय। हा बोला बोला। मी काय सांगते ना ते नीट ऐका। हो काय सांगतास काय तुम्ही? पण यावर शिक्कामोर्तब काय झालो अजून? पण तुमका अजून होकार काय मिळालो? तुम्हाला सांगते तेवढं करा। मी एकदा टाकलेलं पाऊल मागे घेत नाही। तेच आणि तसंच होणार जे मला हवंय। हा ठीक आहे आता तुम्ही म्हणताच म्हटल्यावर होईल सगळा तसाच। मी पण माझा काम चोख करते बघा। एकदा का नात्यांची वीण उसवली की तो दादा खोत घरातली ठिगळं शिवेल की गावाच्या फटक्यात पाय घालेल हेच बघायचंय मला। आपण नाही बघणार तर कोण बघणार? नाही डोंट वरी, आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व करू। आपली जबाबदारी आहे ती। ओके, काळजी घे। काय झालं मम्मी? प्रॉब्लेम? अरे तुझ्या डॅडचा फोन होता मुंबईहून। आपल्या एका स्टाफचा फॅमिली प्रॉब्लेम झाला आणि साहिल लगेच पॅनिक झाला। त्याला तेच समजवत होते। कसं आहे ना नीरज, हा फक्त आपला बिझनेस नाहीये, आपली फॅमिली आहे। त्यांचा प्रॉब्लेम तो आपला प्रॉब्लेम। तू किती केअरिंग आहेस मॉम। तू सगळ्यांची किती काळजी घेते। माझं कर्तव्य आहे ते। ठेवून येतो मी। मला सांगा, लाली आत्या आली होती का? हो आली होती। का? नाही म्हणजे काही निरोप होता का माझ्याकडे? तू काय माझी उलट तपासणी करणार आहेस? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं। मी तुम्हाला विचारतीये काही निरोप आहे का? काही बोलली किंवा तुमचं काम होतं का काही तिच्याकडे? सांगा ना, लाली आत्याचं काही काम होतं का तुमच्याजवळ? निशी असं काय करतेस? लाली आत्या आपल्याला बाहेर म्हणाल्या होत्या ना की त्या तुला भेटायला आल्या होत्या। अरे तेच तर, तुझी आत्या तुला भेटायला आली होती पण तुम्ही दोघं नव्हता ना घरी, निघून गेली ती। काय निशी तू पण ना। बरं नीरज, तू काय काय आणलंस? पण निशी आहे तर काय टेन्शन नाही आहे मला, पण तू काय आणलंस ते मला पटकन दाखवून दे आणि मग नंतर आपण झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।